यांच्यासारखं नाही। पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला 50,000 कोटी रुपये मी जाहीर करत आहे। घंटा आहेत का हातात तुझ्या? उगा बुडबुडे फोडायचे, आपले काय वाटेल ते करायचं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मार्गदर्शन मेळावा पुण्यात पार पडला। यावेळी राज ठाकरे यांनी पक्षाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले व अजित पवारांना देखील जोरदार टोला लगावला। मनसेच्या हातात जी ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत स्वच्छ ठेवा, जी ग्रामपंचायत स्वच्छ असेल तिला पक्षाकडून 5 लाख रुपये दिले जाईल, असं म्हणताना राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावला। मी 5 लाख रुपये म्हटलो तर 5 लाख नक्की देईल, यांच्यासारखं नाही, हातात घंटा नाही पण 50 कोटी रुपये देत आहेत, असं म्हणतात सभागृहात एकच हशा पिकला। आज जेव्हा तुम्ही सगळेजण परत जाल त्यावेळेला माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, सगळे आकडेवारी आणि सगळ्या गोष्टी, निधी आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करालच, ती क्षमता आहेच तुमची। पण मला असं वाटतं त्या भागामध्ये तुम्ही गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या पहिल्या नागरिकांची एक बैठक बोलवा आणि स्वच्छतेचे धडे कसे द्यायचे, स्वच्छ कसं ठेवायचं गाव, याच्या पहिल्यांदा त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करून घ्या आणि तुमचं गाव स्वच्छ ठेवा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात असलेली जी ग्रामपंचायत असेल त्यातली जी सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीला मी स्वतः येऊन 5 लाखाचा निधी मी तिथे जाहीर देईन, हातात देईन। कमी वाटलं तर जास्ती देईन आणि देईन, यांच्यासारखं नाही। पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला 50,000 कोटी रुपये मी जाहीर करत आहे। घंटा आहेत का हातात तुझ्या? उगा बुडबुडे फोडायचे, आपले काय वाटेल ते करायचं। जे तुमच्या आवाक्यात असेल मला असं वाटतं त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा। यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।